सुप्रभात मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी राइडर ॲडव्हेंचर। आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। सुप्रभात दोस्तों, मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर। आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, मीरा भाईंदर शहरामध्ये आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे। बघा, सगळीकडे तुम्हाला असं दुर्कट वातावरण दिसेल। हिवाळा आहे, त्यामुळे हे बघा थोडंसं पोल्युशन सारखं वाटतं आहे। तशी हवेची गुणवत्ता मुंबईत थोडी कमीच आहे, कारण कन्स्ट्रक्शन भरपूर प्रमाणात आहे, वाहन भरपूर प्रमाणात आहेत। तसं तर पाहिलं तर प्रत्येक मेगा सिटीमध्ये हा प्रॉब्लेम आहे। सर्व महानगरांमध्ये ही कॉमन समस्या आहे। एअर पोल्युशन, हवेची गुणवत्ता खूप खालावलेली आहे, त्यामुळे श्वसन संबंधी व्याधी होणे, हार्टचे प्रॉब्लेम होणे फार मोठ्या प्रमाणात होत आहे। मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि पीटीच्या शिक्षकांनी शिकवलेली पीटी मी करत आहे। थोडा एक्झरसाइजसुद्धा आवश्यक आहे। डेली रुटीनमध्ये थोडासा आपला व्यायाम पाहिजेच, कारण आरोग्य हीच फार मोठी संपत्ती आहे। इतर सगळ्या संपत्ती आपल्याला कमवता येतात, वाढवता येतात, पण एकदा जर आपलं आरोग्य ढासळलं तर मित्रांनो भयानक मोठं नुकसान होतं आपलं। हल्लीच मी थोडासा आजारी पडलो होतो, त्यावरून मला हे जास्त रिअलाईज झालेलं आहे। तर खरोखरच छोटे का होईना थोडासा प्राणायाम, थोडेसे एक्झरसाइज फार आवश्यक आहे। वयोमानाप्रमाणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम केला पाहिजे। कारण जर जे पेशंट असतील किंवा जे खूप वयस्कर लोक आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच व्यायाम करायचा आहे। हां, तरुण मंडळींना काही प्रॉब्लेम नाही। तरुण मंडळी खूप स्ट्रॉंग व्यायाम करू शकतात। छोटी मी एक्झरसाइज करत आहे। खूप हेवी व्यायाम मला डॉक्टरांनी नाही सांगितलेला आहे। थोडे दिवस जाऊ द्या, काही पिरियड नंतर आपलासुद्धा व्यायाम तसा स्ट्रॉंग होईल। त्याप्रमाणे थोडं प्राणायामाचंसुद्धा प्रॅक्टिस मी करतो, कारण प्राणायामसुद्धा फार महत्त्वाचा आहे। संध्याकाळची वेळ आहे, इव्हिनिंग वॉकिंगला निघालेलो आहे। सोबत आमच्या प्रतिभाताई पाटील आणि नाथबाई आहे। 3 चाकी सायकलवर कसे बघा ते आमची नाथबाई किती एन्जॉय करते आहे। गार्डनमध्ये बरेच मंडळी वॉकिंगसाठी आलेली आहेत। लहान मुलांबरोबर फिरायला जाणे हा सुद्धा एक आनंदच आहे। व्यायामही होतो, फिरणंही होतं आणि फ्रेश हवेमध्ये खूप मोकळं वाटतं। संध्याकाळची वेळ आहे, गार्डनमध्ये मी वॉकिंगला चाललेलो आहे। भरपूर इथे क्राऊड आहे। चला मी रिव्हर्स व्ह्यू दाखवतो। मित्रांनो,
काही ब्लॉग मी मुद्दामच लहान बनवत आहे, अगदीच बोर नको. आपण ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.